स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. जेव्हा तुमच्या समोरील सर्व रस्ते बंद असतात, कुणीच मदत करायला तयार नाहीत, दुःख, संकट, अडचणी तर पाठ सोडत नाहीत, अशा वेळी डगमगून जाऊ नका. कारण स्वामी समर्थ महाराज आहेत ना आपल्या पाठीशी. मग भिण्याचे काहीच कारण नाही. स्वामी महाराजांची सेवा केल्याने सर्व दुःख, संकट, अडचणी दूर होणार आहेत. स्वामी भक्तांनो, गुरुवारची ही एक दिवसीय स्वामी सेवासुद्धा भक्तांना सर्व काही देणारी, भक्तांच्या मनोकामना, इच्छा, स्वप्न पूर्ण करणारी आणि लाखो भक्तांचे नशीब उजळणारी अशी सेवा आहे. स्वामी भक्त अनेक वेगवेगळ्या सेवा साधना करत असतात, पण काही वेळेला आपण सेवा करूनही काही प्रमाणात काही गोष्टी आपल्या मनासारख्या घडताना दिसत नाहीत. पण स्वामी भक्तांनो, स्वामीवरचा विश्वास, श्रद्धा थोडीही कमी होऊ देऊ नका. कधीकधी फळ थोडे उशिरा मिळते, पण फळ हे मिळणारच, असा अनेक स्वामी भक्तांचा अनुभव आहे. आज मी एक दिवसीय गुरुवारची स्वामी सेवा सांगत आहे. ही सेवा खूपच उच्च कोटीची सेवा आहे. तुमचे स्वप्न पूर्ण करणारी सेवा आहे. जोही भक्त श्रद्धेने, विश्वासाने ही सेवा करतो, त्यांच्या जीवनात अपार धन संपत्ती प्राप्त होते. धनाचे वेगवेगळे मार्ग त्यांच्यासाठी निर्माण होतात. स्वामींच्या कृपेने चहूबाजूनी त्यांच्या घरात पैशाची रेलचेल सुरू होते. घरात पैसाच पैसा येतो. फक्त ही सेवा स्वामी महाराजावर पूर्ण विश्वास, श्रद्धा ठेवून करायची आहे. ही सेवा करण्यासाठी काहीही लागत नाही. फक्त स्वामीप्रती श्रद्धा असायला हवी. फक्त श्रद्धा ठेवून ही सेवा करायची आहे. गुरुवारची स्वामींची जी सेवा आहे, ती सेवा म्हणजे स्वामींच्या मंत्राचे नामस्मरण. ही सेवा सर्वात उच्च कोटीची आणि दिव्य सेवा आहे असे मानले जाते. या सेवेसाठी आपल्याला काहीही साहित्य लागत नाही, फक्त श्रद्धा हवी. तर स्वामी भक्तांनो, ही सेवा कशी करायची ते पहा. त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि स्वामीप्रती श्रद्धा असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा. गुरुवारची नित्यपूजा झाल्यानंतर देवघरासमोर बसायचे आहे. त्यानंतर तुपाचा दिवा प्रज्वलित करा. तुपाचा दिवा प्रज्वलित करणे म्हणजे लक्ष्मी मातेला आपल्याकडे आकर्षित करणे. संकल्प करा. तुमचे नाव सांगा, गोत्र सांगा आणि तुम्ही ही सेवा कशासाठी करत आहात ते सुद्धा स्वामी महाराजांना सांगा. आणि त्यानंतर स्वामी महाराजांना 3 वेळा मुजरा करा आणि हा मंत्र 108 वेळा श्रद्धेने जप करा. ओम श्री स्वामी परब्रह्म स्वरूपाय धनलाभाय नमोस्तुते. स्वामी भक्तांनो, हा मंत्र म्हणजे धनाचा वर्षाव करणारा मंत्र आहे. गरिबी दूर करून ऐश्वर्य प्राप्त करून देणारा हा मंत्र आहे. कित्येक भक्तांनी या मंत्राचा जप करून आयुष्यात सर्व काही प्राप्त करून घेतले आहे. स्वामी आपल्या भक्तांना कधीही निराश करत नाहीत. जोही भक्त मनोभावाने स्वामी महाराजांची सेवा करतो, त्या भक्ताच्या सर्व इच्छा, आकांक्षा पूर्ण होतात असा विश्वास आहे. फक्त मनोभावाने, विश्वासाने, श्रद्धेने या मंत्राचा जप करा आणि बघा तुमच्या जीवनात कसा चमत्कार घडायला सुरुवात होते. या मंत्रसेवेमुळे गरिबी नावालाही शिल्लक राहणार नाही. पैसा नसल्यामुळे जी संकटे, अडचणी यायच्या त्या गायब झालेल्या असतील. कारण या मंत्रसेवेमुळे तुम्हाला अफाट सारा पैसाच पैसा प्राप्त होईल. स्वामी भक्तांनो, ही सेवा नक्की करण्याचा प्रयत्न करा. कारण या सेवेने लाखो भक्तांचे नशीब उजळले आहे. चला तर मग स्वामी भक्तांनो, पुढील काही मिनिटे आपणही या दिव्य मंत्राचा जप करूया. ओम श्री स्वामी
परब्रह्मस्वरूपाय धनलाभाय नमोऽस्तु ते। ॐ श्री स्वामी परब्रह्मस्वरूपाय धनलाभाय नमोऽस्तु ते। ॐ श्री स्वामी परब्रह्मस्वरूपाय धनलाभाय नमोऽस्तु ते। ॐ श्री स्वामी परब्रह्मस्वरूपाय धनलाभाय नमोऽस्तु ते। ॐ श्री स्वामी परब्रह्मस्वरूपाय धनलाभाय नमोऽस्तु ते। ॐ श्री स्वामी परब्रह्मस्वरूपाय धनलाभाय नमोऽस्तु ते। ॐ श्री स्वामी परब्रह्मस्वरूपाय धनलाभाय नमोऽस्तु ते। ॐ श्री स्वामी परब्रह्मस्वरूपाय धनलाभाय नमोऽस्तु ते। ॐ श्री स्वामी परब्रह्मस्वरूपाय धनलाभाय नमोऽस्तु ते। ॐ श्री स्वामी परब्रह्मस्वरूपाय धनलाभाय नमोऽस्तु ते। ॐ श्री स्वामी परब्रह्मस्वरूपाय धनलाभाय नमोऽस्तु ते। ॐ श्री स्वामी परब्रह्मस्वरूपाय धनलाभाय नमोऽस्तु ते। ॐ श्री स्वामी परब्रह्मस्वरूपाय धनलाभाय नमोऽस्तु ते। ॐ श्री स्वामी परब्रह्मस्वरूपाय धनलाभाय नमोऽस्तु ते। ॐ श्री स्वामी परब्रह्मस्वरूपाय धनलाभाय नमोऽस्तु ते। ॐ श्री स्वामी परब्रह्मस्वरूपाय धनलाभाय नमोऽस्तु ते। ॐ श्री स्वामी परब्रह्मस्वरूपाय धनलाभाय नमोऽस्तु ते। ॐ श्री स्वामी परब्रह्मस्वरूपाय धनलाभाय नमोऽस्तु ते। ॐ श्री स्वामी परब्रह्मस्वरूपाय धनलाभाय नमोऽस्तु ते। ॐ श्री स्वामी परब्रह्मस्वरूपाय धनलाभाय नमोऽस्तु ते। ॐ श्री स्वामी परब्रह्मस्वरूपाय धनलाभाय नमोऽस्तु ते। ॐ श्री स्वामी परब्रह्मस्वरूपाय धनलाभाय नमोऽस्तु ते। ॐ श्री स्वामी परब्रह्मस्वरूपाय धनलाभाय नमोऽस्तु ते। ॐ श्री स्वामी परब्रह्मस्वरूपाय धनलाभाय नमोऽस्तु ते। ॐ श्री स्वामी परब्रह्मस्वरूपाय धनलाभाय नमोऽस्तु ते। ॐ श्री स्वामी परब्रह्मस्वरूपाय धनलाभाय नमोऽस्तु ते। ॐ श्री स्वामी परब्रह्मस्वरूपाय धनलाभाय नमोऽस्तु ते। ॐ श्री स्वामी परब्रह्मस्वरूपाय धनलाभाय नमोऽस्तु ते। ॐ श्री स्वामी परब्रह्मस्वरूपाय धनलाभाय नमोऽस्तु ते। ॐ श्री स्वामी परब्रह्मस्वरूपाय धनलाभाय नमोऽस्तु ते। ॐ श्री स्वामी परब्रह्मस्वरूपाय धनलाभाय नमोऽस्तु ते। ॐ श्री स्वामी परब्रह्मस्वरूपाय धनलाभाय नमोऽस्तु ते। ॐ श्री स्वामी
परब्रह्मस्वरूपाय धनलाभाय नमोऽस्तु ते। ॐ श्री स्वामी परब्रह्मस्वरूपाय धनलाभाय नमोऽस्तु ते। ॐ श्री स्वामी परब्रह्मस्वरूपाय धनलाभाय नमोऽस्तु ते। ॐ श्री स्वामी परब्रह्मस्वरूपाय धनलाभाय नमोऽस्तु ते। ॐ श्री स्वामी परब्रह्मस्वरूपाय धनलाभाय नमोऽस्तु ते। ॐ श्री स्वामी परब्रह्मस्वरूपाय धनलाभाय नमोऽस्तु ते। ॐ श्री स्वामी परब्रह्मस्वरूपाय धनलाभाय नमोऽस्तु ते। ॐ श्री स्वामी परब्रह्मस्वरूपाय धनलाभाय नमोऽस्तु ते।